नमस्कार मित्रांनो, सद्गुरू मत्स्य बीज केंद्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या मत्स्य बीज केंद्राची छोटीशी पण एक खास सफर घडवणार आहे. हा फक्त एक मत्स्य बीज केंद्र नाही, तर आमची मेहनत व आमचं स्वप्न आहे आणि निसर्गावर असलेला विश्वास आहे. मित्रांनो, इथून सुरू होती हा मत्स्य बीज केंद्राची खास सफर. चला तर मग बघूया. आज तुम्ही जे तलाव, टाक्या आणि मासे पाहणार आहात, त्यामागे अनेक दिवसांची मेहनत आणि निसर्गावर असलेला विश्वास आहे. प्रत्येक माशांच्या पिलाची काळजी आम्ही अगदी लहान बाळाप्रमाणे घेतो. समोर दिसत आहे हे ऑफिस कम लॅब आहे. याचे संपूर्ण काम राहिलेले असल्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये दाखवू शकत नाही. येथे माशावर संशोधन केले जातं आणि माशाच्या बीजाची क्वालिटी किती दर्जेदार आहे यावरून ते ठरवलं जातं. चला तर मग बघूया मित्रांनो. इथे तुम्हाला थोड्या वेळाने मी विविध प्रकारचे मासे दाखवतो. प्रत्येक जातीच्या माशांची वाढ, खाद्य व्यवस्थापन, निगा राखण्याची पद्धत वेगळी असते. योग्य व्यवस्थापनामुळेच उत्पादन मिळते. आता आपण आलो आहोत मस्त विभागमध्ये, येथे माशाचे पिल्ले तयार केले जातात. तुम्हाला दाखवतो. हा आहे मित्रांनो मोठा 40,000 लिटरचा वॉटर टँक. या वॉटर टँकमधून पाणी आपण या ब्रीडिंग पूलमध्ये घेतो. चला तुम्हाला दाखवतो. मोठा टँक तर आत्ता बघितलं. हा ब्रीडिंग पूल तुम्हाला आतून दाखवतो. या ब्रीडिंग पूलमध्ये या टँकचे पाणी ब्रीडिंग पूलमध्ये येतात. क्लॉकवाईज गोल 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 फिरतात. त्याच्यामध्ये मेल फिमेल मासे आणून सोडतो आपण. त्याच्यामुळे इथं मासे अंडी घालतात. ही अंडी घातलेली मासे आपण ह्या छोट्या हे छोटे जे टँक दिसत आहे स्पॉन पूल, त्या स्पॉन पूलमध्ये अंडे आपण हॅचिंग करतो. म्हणजे गोल गोल क्लॉकवाईज फिरवतो. तिथं त्याच्यामध्ये पिल्ले तयार होतात. चला तर खाली बघून तुम्हाला ते दाखवतो. मित्रांनो, हा आहे स्पॉन पूल. या स्पॉन पूलमध्ये आपण ब्रीडिंग पूलमधून मासे खाली घेतो. स्पॉन टाईप मासे असतात, बारीक एकदम नखासारखे. हे मासे आपण याच्यामध्ये घेतो. ह्याच्यातून आपण हा एक टँक आहे, ह्या दोन्ही सेम टँक आहे. या दोन्ही सेम टँकचे कार्य एकच आहे. चला तर मग बघूया. पलीकडचा टँक दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हा एक टँक आहे मित्रांनो आणि समोर हा एक टँक आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात छोटासा तलाव. हा तलावामध्ये आपण माशांची छोटे पिल्ले सोडतो व ते पिल्ले 1 इंची साईजचे झाल्यावर आपण विक्रीसाठी काढतो. आता तुम्हाला यांचे मॉम डॅड दाखवणार आहोत. म्हणजे माशांचे फादर जे म्हणतात मोठाले मासे, ते दाखवणार आहोत. त्यावरून आपण ते मत्स्य बीज काढतो. समोर दाखवू. चला. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे आणि मत्स्य व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा यासाठी आम्ही दर्जेदार मत्स्य बीज उपलब्ध करून देतो. आता तुम्हाला यामध्ये मोठाले मासे दाखवतो मित्रांनो. चला तर मग बघूया. मला मागाशी म्हणल्याप्रमाणे मोठाले मासे दाखवतो आमची. यापासून आम्ही मत्स्य बीज तयार करतो. चला तर मग बघूया. हे बघा मित्रांनो, मुरमुरे टाकत आहे. यामध्ये येतील मासे. आता एकच मिनिट. मित्रांनो, मासे काही यायला तयार नाही. तुम्हाला मी यामधील माशांची एक क्लिप होतो, ती क्लिप बघा तुम्ही. सद्गुरू मत्स्य बीज केंद्राचे ब्रूडर्स. मित्रांनो, येत आहेत हळूहळू मासे येत आहेत. हे बघू शकता तुम्ही. मुरमुरे खात आहेत आणि पाण्यात जात आहेत. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. या
या फार्मच्या प्रत्येक कोपऱ्यात आम्हाला आमच्या मेहनतीच्या आठवणी दिसतात. कधी उन्हात, कधी पावसात, तर कधी रात्रभर जागून आम्ही व्यवसायाला वाढवला आहे. आज जे काही दिसत आहे ते एका दिवसात तयार झालेले नाही. मित्रांनो, मी इतके सांगू शकतो, मत्स्यपालन हा फक्त एक व्यवसाय नाही, तर ग्रामीण भागातील रोजगार आणि उत्पन्न वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर योग्य नियोजन आणि मेहनत केली तर मत्स्यपालनातून चांगला नफा मिळवता येतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी या फार्मचे खूप सुंदर दृश्य दिसते. शांत पाणी, पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गाच्या सानिध्यात काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मित्रांनो, ही होती आपल्या सद्गुरू मत्स्यबीज केंद्राची छोटीशी सफर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि मत्स्यपालनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो.